त्यामुळे गुड आफ्टरनून सर्वांना. बघा आजच्या लेक्चरला आपण थर्ड जो आपला पार्ट आहे त्याला सुरुवात करणार आहे. दिवाळीच्या सुट्ट्यानंतर आता आपण थर्ड पार्ट सुरू करणार आहे. थर्ड पार्ट मध्ये मॅथचा आपल्याला फर्स्ट लेसन आहे. लेसन नंबर आहे 10. लेसनचं नाव काय आहे? डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स. मग आता पॉलिनॉमियल्स काय ते पहिलं आपल्याला बघायचंय आणि पॉलिनॉमियलची डिव्हिजन कशी करायची म्हणजे भागाकार कसा करायचा आहे हे आपल्याला हे टोटल प्रॅक्टिस सेट मध्ये शिकायचंय. आता लास्ट पार्ट मध्ये किंवा आपण 7th पॉलिनॉमियलचे आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन शिकलेले ऑलरेडी. आता आपल्याला त्याचं काय बघायचंय तर डिव्हिजन कशी होते म्हणजे भागाकार कसा होतो आपल्याला बघायचंय. सर्वात महत्त्वाचं पॉलिनॉमियल म्हणजे काय ते आपण बघू. पॉलिनॉमियल म्हणजे एखादी सिक्वेन्स असते मोठी ज्याच्यामध्ये एक व्हेरिएबल असतो, फक्त एका टाइपचा व्हेरिएबल असतो आणि त्याची डिग्री असते ती मात्र होल नंबरची असते. फॉर एक्झाम्पल ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आहेत, काय आहे व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे काय तुम्हाला मी सांगितले आधी. व्हेरिएबल कोणता पण असू शकतो, एक्स असेल किंवा वाय असेल किंवा झेड असेल किंवा एम असेल किंवा एन असेल, असं कोणता पण व्हेरिएबल असतं ना, याला काय म्हणतो आपण व्हेरिएबल. आणि आपण अजून एक मागच्या लेक्चरला मागे बघितले, काय बघितले बरं? डिग्री. डिग्री कुठे असते बरं? त्याच्या डोक्यावरती, माहिती आहे ना डिग्री. फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला असं म्हटलं एक्स स्क्वेअर तर एक्स काय असणार इथं? व्हेरिएबल. आणि त्याच्या डोक्यावर काय बरं? 2a, त्याला काय म्हणतो आपण डिग्री. स्क्वेअर म्हणजे काय असतो? डिग्री. म्हणजे याचा अर्थ एक्स स्क्वेअरचा अर्थ काय होणार आहे? एक्स इंटू एक्स. 2 एक्स आहे त्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असतो? एक्स स्क्वेअर. मग इथं डिग्री किती असणार बरं? इथं व्हेरिएबल कोणता असणार मला तू सांगा? व्हेरिएबल कोणता असणार आहे? एक्स. आणि इथं डिग्री किती असणार आहे? डिग्री किती असणार आहे? 2. बरोबर ना. एक्स स्क्वेअर प्लस 5x. इथं व्हेरिएबल कोणता आहे रे याच्यामध्ये? एक्स असतं व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल नेहमी एक असतो पॉलिनॉमियल, एकच कोणता तरी असतो. मग इथं व्हेरिएबल कोणता असणार आहे? व्हेरिएबल कोणता असणार आहे? एक्स. आणि मला सांगितलं डिग्री कोणती असणार आहे बाबड्यांनो? 2. डिग्री म्हणजे काय आता समजून घ्या. एखाद्या पॉलिनॉमियल मध्ये सर्वात मोठा घातांक असेल, सर्वात मोठी डिग्री असेल, आपण त्याला त्या पॉलिनॉमियलची डिग्री असं म्हणतो. मग इथं नसते म्हणजे किती असते रे? 1 असते ना. मग इथं डिग्री आहे 1, इथं डिग्री किती आहे? 2. म्हणजे टोटल पॉलिनॉमियलची डिग्री कोण असणार आहे? 2. कारण की सर्वात मोठी जी डिग्री असते तीच ती पॉलिनॉमियलची डिग्री असते. मग या टोटल इक्वेशनची डिग्री किती असणार आहे? 2. लक्षात आलं? नेक्स्ट एक्स क्यूब प्लस 5x प्लस 3 हा पण एक पॉलिनॉमियल आहे ना. हा पण काय पॉलिनॉमियल आहे. मी इथं व्हेरिएबल कोणता आहे बरं? व्हेरिएबल कोणता आहे इथं? एक्स. आणि मला सांगितलं डिग्री कोणती आहे बाबड्यांनो? 3. सर्वात मोठी डिग्री कोणती इथं? इथं नाहीच आहे, इथं 1, इथं किती बरं? 3. म्हणजे आपल्याला डिग्री किती म्हणू शकतो? अलग लक्षात. अजून एक्झाम्पल सांगतो. 4m क्यूब प्लस 3m रेश टू 5 प्लस 5m प्लस 3. मला याच्यात सांगा आता याच्यामध्ये व्हेरिएबल कोणता आहे रे? व्हेरिएबल कोणता असणार इथं? m. व्हेरिएबल कोणता आहे? m. आणि डिग्री कोणती बघूया इथं? गुड. ह्या टोटल पॉलिनॉमियल मध्ये सर्वात मोठी डिग्री कोणती? 5. म्हणजे ती त्याची काय असणार आहे? डिग्री. डिग्रीचं मिनिंग काय आलं? डिग्री म्हणजे दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये जो सर्वात मोठी डिग्री असते त्यालाच आपण टोटल डिग्री म्हणतो. लक्षात येईल? हे सर काय सांगितलं तुम्हाला मी? पॉलिनॉमियल पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्यात कोणता व्हेरिएबल आहे? एक्स. याच्यात कोणता व्हेरिएबल आहे? m. याच्यात डिग्री कोणती आहे? 5. याच्यात डिग्री कोणती आहे? याच्यात डिग्री. मग मला सांगा फक्त मी जर असं म्हटलं y, त्याच्यात व्हेरिएबल कोणता असणार आहे? व्हेरी गुड. व्हेरिएबल कोणता असणार आहे? डिग्री किती असणार याची वाली? व्हेरी गुड. डिग्री किती असणार आहे? 1. नसतो म्हणजे किती असतो? 1 असतो. कळलं बाबड्यांनो? पॉलिनॉमियल कशा असतात कळलं? अशी एक सिक्वेन्स असते. आता त्याची डिव्हिजन आपल्या पुढे जाऊन करायची. आणि डिग्री कळलं काय असतो? डिग्री म्हणजे सर्वात मोठा जो घात असतो का त्यालाच आपण त्या पॉलिनॉमियलची डिग्री असं म्हणतो.
लक्षात येईल का? नक्की एकदम. एवढं जर कळालं असेल तर मग आपण प्रॅक्टिस सेट इझिली बघू शकतो. आता बघा, पॉलिनॉमियलचे आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन ऑलरेडी मागच्या लेक्चर मध्ये बघितलेले, सेकंड टर्म, सेकंड पार्ट मध्ये. आता थर्ड पार्ट मध्ये आपल्याला काय बघायचं? पॉलिनॉमियलची डिव्हिजन बघायची. काय बघायची? डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे भागाकार. मग आता ही डिव्हिजन कशी होती हे आता आपण एक एक एक्झाम्पल मध्ये बघणार. इथपर्यंत कळेल का सर्वांना? काही डाऊट राहील का? नाही. मग आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 10.1 घ्यायचा का? नाही, काय हरकत नाही. सर एक्झाम्पल बघू आपण. व्यवस्थित लक्ष द्या, फक्त हे लिहायचं बरं का. एक लक्ष द्या. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 10.1 चं फर्स्ट एक्झाम्पल बघायचं. बघा, आणि एक्झाम्पल मध्ये तुम्हाला मी कन्सेप्ट पण क्लिअर करून देईन, काही एक प्रॉब्लेम राहणार नाही. मग आता एक्झाम्पल नंबर फर्स्ट. मग एक्झाम्पल नंबर फर्स्ट काय सांगतो बरं? एक्झाम्पल काय सांगतोय? डिवाइड. काय करायचं आपल्याला? डिवाइड करायचं. काय डिवाइड करायचंय? आणि डिवाइड, राईट द क्वोशंट अँड रिमाइंडर. काय लिहायचं बरं आपल्याला इथं? क्वोशंट. क्वोशंट म्हणजे काय असतो रे? शिकलो, आठवतं का काय? क्वोशंट म्हणजे कुठे असतो? तो भागाकाराच्या वर असतो. काय असतो? क्वोशंट. आणि अजून क्वोशंट लिहायला अजून काय लिहायला आपल्याला? रिमाइंडर. बघा, आपण ज्या वेळेस डिवायडेशन करतो असं करतो, माहितीये ना? साइनच्या इथं आपल्याला काय विचारलंय? क्वोशंट. इथं कोण असतो रे? नेहमी क्वोशंट असतो. इथं कोण असतो? ज्याने डिवाइड करायचं तो, म्हणजेच कोण असतो? डिवायझर. इथं कोण असतो रे? डिवायडंट. आणि इथं खाली असतो बघा उरलेला, हा कोण असतो बरं? रिमाइंडर. कॅल्क्युलेशन असतं मध्ये, मध्ये काय असतो? रिमाइंडर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या डिवायझरने ह्या क्वोशंटला मल्टिप्लाय केलं आणि हे जे काय आन्सर येईल त्याच्यामध्ये जर हे आपण काय केलं? ऍड केलं तर आपल्याला हे आन्सर मिळतं. कळलं मी काय बोललो? ह्या डिवायझरने ह्या क्वोशंटला जर मल्टिप्लाय केलं आणि जे काही मल्टिप्लिकेशन त्याच्यामध्ये जर हा रिमाइंडर ऍड केला तर आपल्याला डिवायडंट मिळतो. डेमो देऊ का तुम्हाला? देतो डेमो. बघा, फॉर एक्झाम्पल, मी सपोज 52 ला डिवाइड करणारे 5 युनिट आपण सॉल्व्ह करू. इथं काय काढायचं आहे? क्वोशंट, आणि खाली काय काढायचं आहे? रिमाइंडर. किंवा आपण असं करू, 62 घेऊ. चला, 62. 5 1 जा 5. सबट्रॅक्शन किती येणार आहे? 1. कॅरी किती करायचं? वरतून खाली घ्यायचं आपल्याला, 2 घ्यायचं. 5 2 जा किती येणार आहे बरं? 10. सबट्रॅक्शन किती येणार? इनिशियली 2. आता या 2 ला 5 ने डिवाइड होईल का? नाही. मग आपण इथं थांबून घेतो. ओके, म्हणजे आपला क्वोशंट किती आला? 12. रिमाइंडर किती आला? हा 5 कोण आहे? डिवायझर. आता मी तुम्हाला बोललो होतो बघा, इथं लक्ष द्या. आता मी काय बोललो होतो? या डिवायझरनी क्वोशंटला जर मल्टिप्लाय केलं, बघा, या 5 into 12 म्हणजे 12 5 ला किती आहे? 60. आणि याच्यामध्ये कोण ऍड केल्यावर? रिमाइंडर. रिमाइंडर किती? 2. याच्यात 2 जर ऍड केला तर आन्सर काय मिळतं आपल्याला? डिवायडंट मिळतं. मिळालं का डिवायडंट? 60 + 2 म्हणजे 62. लक्षात आलं की डायग्राम? येणे याला मल्टिप्लाय केलं आणि त्याच्यात हे ऍड केलं काय आपल्याला हे आन्सर मिळतं. हेच तर आपल्याला शिकायचं असतं. असं चित्र तुम्ही पहिल्यांदाच पाहिलं असलं, असं पण काहीतरी होतं ना, असं होतं. आता हेच आपल्याला शिकायचं, बाकी काही नाही. म्हणजे आपल्याला डिवायडेशन करायचंय आणि त्याच्यात फक्त कोण शोधायचं आहे? क्वोशंट. आणि कोण शोधायचं आहे? रिमाइंडर. एवढे दोनच आपल्याला शोधायचे. येईल का लक्षात? हे असं असतं ते. हे नंतर डायग्राम काढा घरी गेल्या मस्त पैकी, म्हणजे काही रुपये लक्षात राहील. की बरेच लोकांना माहित नसतं असं पण असतं का काही. आता बघा, मग पहिला क्वेश्चन काय? फर्स्ट क्वेश्चन काय बरं? 21m² डिवाइड बाय 7m. यांचं काय करायचं आपल्याला? डिव्हिजन करायची, डिवाइड करायचं. मग आता लक्ष द्या, डिवाइड करायचं म्हणजे आपल्याला असंच साइन काढावं लागेल. कशाला डिवाइड करायचंय?
21m स्क्वेअरला कशाने डिवाइड करायचंय 7m ने डिवाइड करायचं आहे. आता ही स्टेप व्यवस्थित लक्षात ठेवा. डिवायडेशन किंवा मल्टिप्लिकेशन नंबरनी नंबरलाच करायचं आणि व्हेरिएबलनी व्हेरिएबललाच करायचं. येईल का लक्षात? नंबरनी नंबरला आणि व्हेरिएबलनी व्हेरिएबलला करायचं. आता बघा सर्वात महत्त्वाचं आपल्याला ही कॅन्सल करायचे असतात माहिती ना. सबट्रॅक्शन करायचं 0 न्यायचं असतं म्हणजे कॅन्सल करायचे. म्हणजे आपल्याला कोण कॅन्सल करायचा पहिल्यांदा 21. मग मला सांगा या 7 ला कशाने मल्टिप्लाय केलं होती 23 ने. मग इथं 3 लिहायचं. 3 7 जा किती होणार आहे 21. झालं का? काय केलं आपण? कळलं काय केलं? हा 21 कॅन्सल करायचा ना. इथं कशाने डिवाइड करायचं आपल्याला 7 ने. मग या 7 ला कशाने मल्टिप्लाय केलं होती 21 येईल 3 ने. मग इथं 3 लिहायचं. 3 7 जा 21. नंबरचा खेळ झाला. आता काय करायचं आपल्याला m स्क्वेअर आणायचं आहे ना. पण इथं m आहे ऑलरेडी. मग मला सांगा हे m ला कशाने मल्टिप्लाय केलं m स्क्वेअर मिळेल m नेच. व्हेरी गुड. इथं m लिहायचा. m इंटू m किती होणार आहे m स्क्वेअर. झाले का? दोघं सेम. संपलं. यांची काय करायची असते आपल्याला सबट्रॅक्शन. 21 मायनस 21 0 आणि m स्क्वेअर मायनस m स्क्वेअर 0 म्हणजे आन्सर किती आलं 0. मग आपल्याला लिहायला काय लावलंय रे देअरफॉर. काय लिहायला लावलं आपल्याला क्वोशंट. क्वोशंट किती आला मग आपला 3m. आणि दुसरं काय विचारलं आपल्याला रिमाइंडर. किती आलं रिमाइंडर 0. झालं पहिले एक क्वेश्चन सॉल्व. येईल का लक्षात? लक्ष द्या. नंतर घरी जाऊन सॉल्व करा वाटलं असतं. सेकंड एक्झाम्पल बघू आपण इथं. चला काय बरं सेकंड एक्झाम्पल 40a³ प्लस डिवाइड बाय ब्रॅकेट मायनस 10a बरोबर ना. इथं पण डिवायडेशन आहे पण कशाने डिवाइड करायचं आहे -10a ने. करू आपण डिवाइड. पुन्हा डिवाइड आपल्याला असं साइन काढायचं. किती डिवाइड करायचंय -10a. कशाला डिवाइड करायचंय 40a³ ला. लक्षात. पुन्हा आपण तीच गंमत मागायची. नंबरचा पहिला खेळ करू आपण. इथं किती आले पाहिजे आपल्याला 40. मग ह्या 10 ला कशाने मल्टिप्लाय केल्यावरती 40 येणार आहे 4. इथं काय करायचं आपल्याला 4 10 जा किती होणार आहे 40. बट इकडे लक्ष द्या. इथं काय बरं प्लस साइन आहे. इथं काय बरं मायनस साइन. प्लस मायनस मायनस होईल पण आपल्याला दोघांचे साइन काय पाहिजे रे सेम. मग मायनस येता कामा नये. मग आपण एक काम करू ना याला मायनस साइन देऊ ना. मायनस इंटू मायनस काय होईल प्लस. झालं प्लस आपलं. लक्षात येतं काय बोललोय नक्की एकदम. बर आता इथं काय बरं a आणि इथं काय बरं a. मग मला सांगा ह्या a ला कशाने मल्टिप्लाय केलं a³ येणार आहे a स्क्वेअर. व्हेरी गुड. a स्क्वेअर इंटू a म्हणजे काय येणार आहे a³. काय करायची यांची सबट्रॅक्शन. 40 मायनस 40 0 a³ मायनस a³ काय येणार आहे 0. म्हणून देअरफॉर क्वोशंट पहिलं इथं काय क्वोशंट काढायचं. क्वोशंट इज इक्वल टू किती राहणार आहे -4a². दुसरं काय करायचं रिमाइंडर. किती असणार आहे 0. झालं का? दोन्ही पण व्यवस्थित सॉल्व. काय अडचण राहील का? अजिबात. थर्ड एक्झाम्पल घेऊ मग. थर्ड घेऊ ना. थोडंच मुलांना अवघड जातो थोडस. काय ते सांगतो आता. सांगा आता मला थर्ड एक्झाम्पल काय. ब्रॅकेट -48 p⁴ ब्रॅकेट कंप्लीट डिवाइड बाय इन ब्रॅकेट -p² इनी डिवाइड करायचं बरोबर का. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. सर्वात बेसिक नियम आहे आपल्याला माहिती आहे. -a डिवाइड बाय -b असेल. दोन्ही का मायनस मायनस असं प्लस करून टाकायचा. साइनच घेऊन नाही टाकायची. साइनच नाही घ्यायची. इथं पण मायनस आहे इथं पण मायनस आहे. पुढे आला ध्यान आलं का. तरी आपण काय ते आपण बघू. ते काही परत लिहायची गरज नाहीये.
मायनस मायनस डिनॉमिनेटरला मायनस आहे, न्यूमिनेटरला पण मायनस आहे, तर दोन्ही पण काय होतात प्लस, काढून टाकायचं. इथं काय बघा, मग आता इथं सुद्धा आपल्याला काय करायचं, डिवायडेशन करायचंय. काय करायचंय, डिवाइड. कशाने डिवाइड करायचंय बरं आता, 9p². कशाला डिवाइड करायचंय, 48p². बरोबर का नाही. आता मला सांगा, ह्या 9 ला कशाने मल्टिप्लाय केल्यावरती 48 येईल. 9च्या टेबल मध्ये 48 आहे का, नाही. 9च्या टेबल मध्ये 48 आहे का, नाहीये. मग आता झाला प्रॉब्लेमच झाला. 9 6 जा 48. 9च्या टेबल मध्ये 48 आहे का, म्हणा. 9 1 जा 9 2 जा 9 3 जा 9 4 जा 9 5 जा 9 7 जा. आहे का याच्यात 48 येतोय का, नाही येते. मग आता 45 येतोय, पण 58 येतोय का, नाही. मग आता एक डोकं लावायचं, आपल्याला हा काढून टाकायचा आहे ना, हे आपलं टार्गेट आहे. जसं आपण हे काढत होतो ना, याला काढून टाकायचं आहे. मग इथं कशाने मल्टिप्लाय केलं हे निघून जाईल, ते आपण बघू कशाने मल्टिप्लाय केल्यावर. मग आता बघा, याला काढून टाकायचंय. मी 48 बाय हा 9 घेतो हा इथं. म्हणजे मी जर इथला जो नंबर आहे का तो इथे घेऊन टाकायचा 48. कशाने डिवाइड करायचं, मल्टिप्लाय करायचं आपल्याला 9 ने. मग ह्या नंबरने जर ह्या नंबरला मल्टिप्लाय जर केलं तर आपाप हे मिळतं. बघू दाखवू तुम्हाला. 48 आपण काय 9, याला कशाने मल्टिप्लाय करतो आपण, 9 ने. 9 9 गेट कॅन्सल, म्हणजे 48 आपाप येईल ना इथं. कळलं का नाही कळलं. थोडं जड आहे मला माहिती आहे, 2 एक्झाम्पल असे थोडे जड आहे, एवढेच अवघड आहे, बाकी काही नाही. अवघड नाहीये, फक्त एक सांगतो मी तुम्हाला, तेवढं आयुष्यभर लक्षात ठेवा. काय, या नंबरला जर ह्या नंबरने डिवाइड होत नसेल तर काय करायचं, हा नंबर न्यूमिनेटरला लिहायचा आणि इथला नंबर डिनॉमिनेटरला लिहायचा आणि यांनी याला मल्टिप्लाय करायचं आणि असं हा इथं मानून द्यायचं. बर, ही स्टेप आपण बाजूला करून घ्यायची. जसं की मी 48 लिहून टाकलं, 9 पण लिहून टाकला. आता टोटल जसं आपण या 4 ने डायरेक्ट केला मल्टिप्लाय करून इथं लिहायचं ना, तसं इनी डायरेक्ट मल्टिप्लाय करून इथं लिहायचं आहे. मग बघा 48 अपॉन काय 9, कशाला मल्टिप्लाय करायचं या 9 ने. मग 9 9 गेट कॅन्सल, 9 1 जा 9 9 1 जा 9 कॅन्सल होईल ना. म्हणजे कोण राहील फक्त इथं 48 लिहून टाकायचं. इथं पण तेच करतो बघा ना, 4 × 10 40 लिहायचो. मग या दोघांचं पण मल्टिप्लिकेशन इथं लिहिलं, म्हणजे 9 9 सारखे म्हटलं कॅन्सल होऊन जाईल ना, कशाला लिहायचे मग ते. अशी ऍडजस्टमेंट असते. मग आलं की 48, आता 9 9 गेला, फक्त 48 शिल्लक आहे ना. ओके, इथं काय बरं p², इथं काय p². मग ह्या p² ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर p⁴ येणार आहे, अरे ह्या p² ला कशाने मल्टिप्लाय केलं की p⁴ येणार आहे, p². कशाने, p². स्क्वेअर इंटू स्क्वेअर म्हणजे रेस्ट⁴ होतो ना रे बाबड्या. हे सारे आपलं लक्षात आहे ना, नसेल त्याचा पुन्हा प्रॅक्टिस सेट बघा चांगला. माझा दोन्ही नंबर सेम आले की, मग यांची सबट्रॅक्शन किती होणार आहे, 48 48 0, p⁴ p⁴ काय झालं इथं 0. मग देअरफॉर इथं कोण असतो आपला क्वोशंट, कोण असतो इथं आपला क्वोशंट. क्वोशंट इज इक्वल टू किती आला आपला 48 बाय 9p². पण एक गोष्ट आहे तुम्हाला कळाली की इथं थोडाफार कुठेतरी भाग जातोय ना, 3 ने जातोय बघा, 3 ने जातोय ना. 3 3 जा 9, 3 3 जा किती जाणार आहे 9. इथं पण जाईल बघा 3 ने, इथं 3 दिली, इथं 3 ने द्यावं लागेल. 3 1 जा 3, किती वापरला 1, वरतून काय घेतला 8. 3 6 जा किती होणार आहे बरं 18. म्हणजे इथं मी 3 ने डिवाइड केलं, इथं सुद्धा 3 ने डिवाइड केलं. मग काय राहिलं आपल्याकडं 16/3 आणि p² तसा तो तसंच लिहिला. हे फायनल आपलं क्वेश्चन झालं. हा झाला. आता काही डिवाइड व्हायला चान्स आहे का, नाही. बरं, शेवट काय काढायचं आता आपल्याला, रिमाइंडर. किती रिमाइंडर, सरपटी 0 0. अलग लक्षात. एक्झाम्पल कळेल की हे, पुन्हा सांगतो. ह्या नंबरला जर ह्या नंबरने डिवाइड होत नसेल तर काय करायचं, हा नंबर वरती लिहायचा, हा नंबर खाली लिहायचा आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन नेहमी हा इथलाच नंबर येतो म्हणजे येतोच. नंतरला काय बोलतो नक्की कळेल.
बाकी मग आपली रेग्युलर स्टेप आहे. फक्त हे लक्षात ठेवा, p⁴ ला कशाने म्हणजे p⁴ आणायचं आहे, तर या p² ला कशाने मल्टिप्लाय करायचं, p² स्क्वेअर इंटू स्क्वेअर म्हणजे ⁴ होतो. अलग लक्षात? नक्की का सोनवणे? एकदम. थर्ड एक्झाम्पल कळेल सरांना? सेम 4 एक्झाम्पल आहे, 4th वाला मी सॉल्व्ह करून देतो. तुम्ही काय करायचं, घरी जाऊन न बघता सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा, आणि सॉल्व्ह नाही झालं तर एकदा व्हिडिओ मध्ये एकदा चेक करायचं. येईल का लक्षात? आणि व्हिडिओ आवडले तर त्याला लाईक पण करायचे. लाईक करते नाही. नंबरचं काय एक्झाम्पल काय बरं? 4th नंबर. आता 4th नंबरचं एक्झाम्पल काय काय? 40m⁵ डिवाइड बाय काय 30 का 30m³. ओके, कशाने डिवाइड करायचंय? 30m³ कशाला डिवाइड करायचंय? 40. एक काम कर, थोडं खाली लिहितो म्हणजे आपल्याला लिहायला सोपं बघा. कशाने डिवाइड करायचंय? 30m³ कशाला करायचंय? 40m⁵. बरोबर का? मग सारखी स्टेप इकडे लक्ष द्या. आता या 40 ला 30 ने म्हणजे इथं 40 बरोबर ना, इथं किती आहे? 30. कशाने मल्टिप्लाय केलं 30 ला म्हणजे 40 येणार आहे का रे? होऊ शकत नाही. असं 30च्या टेबल मध्ये 40 आहे का कुठं? नाही आहे का? नाही. आणि असं होत नसेल तर आपण काय करतो, इथला नंबर उचलायचा, तो वर ठेवायचा, आणि इथला उचलायचा याच्या खाली ठेवून द्यायचं. म्हणजे आता या 40/30 ने याला मल्टिप्लाय करायचं. कोणाला? 30 ला. मी बाजूला करून घ्यायचं. मग आता 40/30 यांनी कशाला मल्टिप्लाय करायचं? 30 ला. मग 31 जा 30, 31 जा 30 गेला का रे? कोण राहिला आपल्याकडं? आणि जे राहतं ते आपण इथं लिहितो, म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे ना, ह्या दोघांचे मल्टिप्लिकेशन आहे. मी मल्टिप्लिकेशन इथं लिहितो आपण. ओके, इथं काय बरं? m³ ह्या m³ ला कशाने मल्टिप्लाय केलं? m⁵ होणार आहे m². मग m² इंटू m³ म्हणजे काय होणार? m⁵. यांची सबट्रॅक्शन करावं लागेल. दोघं काय रे? सेम. आणि दोघं सेम असले दोघांची सबट्रॅक्शन काय होईल? 0 होऊन जाईल. म्हणजे याचा अर्थ देअरफॉर काय येणार आपला? कोशंट किती येणार आहे? कोशंट इज इक्वल टू 40/30m². पण एक गडबड दिसते थोडी याच्यात, दिसते का रे काही? व्हेरी गुड. दोन्हीकडे पण 10 ने डिवाइड होईल ना. 10 ने डिवाइड होणं म्हणजे 0 0 कॅन्सल होणं. 0 0 कॅन्सल झाला म्हणजे काय येईल इथं? 4/3m². हे काय असणार आहे? प्रॉपर क्वेश्चन. आणि दुसरा काय काढायचा आपल्याला? रिमाइंडर. रिमाइंडर किती आला? 0. रिमाइंडर 0. येईल का लक्षात? नक्की एकदम. काही डाऊट राहील? क्वेश्चन नंबर कोणता झाला आता आपला? हा 4. 5 वाला घेऊ का? घेऊ का 6 वाला घेऊ? इथपर्यंत काय? ह्या दोघांमध्ये काय अडचण? नक्की. मी आता काय करतोय, गंमत करू आपण. काय अडचण? काय अडचण? काय अडचण? काय अडचण? काय अडचण? काय अडचण? अडचण 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 कोणालाच नाही. आता उद्या मी आले प्रश्न विचारीन. मग झाला, आता गेम ओव्हर झाला आपला. आता विचारलं सर याने, मी कोणी काय बोललं का अडचण? नाही. आता उद्या मी प्रश्न चालेल. हुशार तसे तुम्ही बरं. याचा अभ्यास आजच्या आज करायचा, सपाटी आजच करायचं, सवय चांगली लावायची. 5th वाले एक्झाम्पल सांगा काय? मग ब्रॅकेट 5x³ डिवाइड बाय x. आतापर्यंत ते सरळ सिंपल एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण. कसं फक्त थोडं मोठं आहे, आणि आपल्या मोठीची सवय तर लागेलच, कारण की मोठे एक्झाम्पल आपले विचारतात. ही सवय लागणे गरजेचं आहे आपल्याला. मग आता काय बघून घ्यायचं. मग चांगली नको लागेल असं. बरं, कशाने डिवाइड करायचं आता आपल्याला?
एक्झाम्पल 5 काय आहे? हे एक्झाम्पल आहे बरोबर. कशाला डिवाइड करायचं कशाने डिवाइड करायचं आपण पहिले काय काढू इथं हे काढू. कशाने डिवाइड करायचं आपल्याला एक्स स्क्वेअर. कशाला करायचंय 5x³ मायनस 3x स्क्वेअर. करू डिवाइड. मग मला सांगा इथं नाहीये म्हणजे काय असतो 1. इथं किती रे मग असा इथं कोणता नंबर आणू का ह्या नंबरने याला मल्टिप्लाय केला हा नंबर आहे 5. व्हेरी गुड. मग काय होईल बघा इथं 5 1 जा 5 बरोबर आहे का नाही. बरं इथं काय बरं एक्स क्यूब आहे इथं काय एक्स. मग इथं कशाने मल्टिप्लाय करू म्हणजे याला की इथं एक्स क्यूब येणार आहे एक्स ने. व्हेरी गुड. कारण की एक्स रेस टू 1 असतो ना एक्स इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे एक्स क्यूब. 1 + 2 म्हणजे 3 होईल ना बाबड्यांना. अलग लक्षात. म्हणजे दोघांची काय करायची इथं सबट्रॅक्शन. बघा 5x³ मधून 5x³ गेला काय होणार इथं 0. मग आता एक्स्ट्राचा जो नंबर तो खाली घेऊन टाकायचा असतो कोण आहे -3x². आता इथं आपल्याला मायनस आलंय ना तर इथं पण मायनस देऊन टाक कारण की इथं पण आपल्याला मायनसच आलं पाहिजे. लक्षात आलं का. इथं जर मायनस आलेला असेल तिथं मायनस द्यायचाच असतो. म्हणजे यांचं मायनस मायनस नंतर इथं प्लस होतं ते कसं सांगतो तुम्हाला काय. बर इथं कोण आहे 1. ह्या 1 ला कशाने मल्टिप्लाय केल्यावरती 3 येणार आहे 3 ने. इथं 3 घ्यावं लागेल ना 3 1 जा 3. बट हे मायनस आहे ना मायनस इंटू प्लस किती होणार आहे मायनस. कारण की हा प्लस होता तर हा बी प्लस आला मग हा मायनस हा पण मायनसच आला पाहिजे आपला. ध्यान आलं का. बर आता इथं किती बरं x². ह्या x² ला कितीने मल्टिप्लाय केलं x² येणार आहे 0 नाही 1 म्हणायचं आणि 1 काय लिहायचा नाही. म्हणजे याचा अर्थ काय करायचं आपल्याला इथं काय घ्यायचं डायरेक्ट x². कशाने मल्टिप्लाय करायचं तसंच घेऊन टाकायचं ना. मग आता बघा आता जशी यांची सबट्रॅक्शन तशी यांची सबट्रॅक्शन करायची. आणि तुम्हाला मी सांगितलंय सबट्रॅक्शन करताना दुसऱ्या इक्वेशनचं साइन चेंज होतं. मग इथं मायनस होत तर काय होणार आहे आता प्लस. मग आता बघा मायनस आणि प्लस अपोजिट साइन आले का. अपोजिट साइन आल्या मायनस सबट्रॅक्शन होती. मग 3x² मधून 3x² गेला काय राहिला खाली. मग आलं का आपला आन्सर. येस. म्हणजे याचा अर्थ इथं काय आला बरं आपला कोशंट इज इक्वल टू किती येणार आहे 5x - 3. आणि इथं रिमाइंडर किती आला आपला किती आला 0. झालं आपला आन्सर. येईल का लक्षात नक्की का. एक्झाम काय डाऊट राहील. 6 वाला सर्वांना होमवर्क राहील. मग 7 वाला सांगा काय आता 2y³ 4y² 3 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 2y². बरोबर. मग आता बघा काय डिवायडेशन करायचं आपल्याला. कशाने डिवाइड करायचंय 2y². कशाला डिवाइड करायचंय 2y³ प्लस 4y² प्लस 3. बरोबर. आता पुन्हा तीच गंमत आपली. इथं 2 आहे इथं पण काय 2 आहे. मग याला कशाने ह्या 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं 2 ची येणार आहे 1. 1 लिहिला तरी चालेल नाही लिहिला तरी चालतो. 1 2 जा किती येणार व्हेरी द 2. बर इथं काय रे आता नंबर संपला ना आता व्हेरिएबल बघायचा. इथं व्हेरिएबल किती y². इथं काय y³. मग ह्या y² ला कितीने मल्टिप्लाय केलं y³ होईल y ने. व्हेरी गुड y. y इंटू y² म्हणजे काय नाही y³. बरोबर ना. यांची काय करायची असते सबट्रॅक्शन. मग सबट्रॅक्शन काय होणार आहे 2y³ मायनस 2y³ काय होणार आहे 0. आता वरतून कोण घ्यायचा असतो आपल्याला 4y². साइन प्लस म्हणून घ्यायची गरज नाहीये मायनस असतं आपण घेतला असतं. बर आता इथं प्लस म्हटलं इथं प्लस घेतो मायनस असतं तर मायनस घेतला असतं. अलग लक्षात. मग मला सांगा ह्या इथं 2 आहे इथं किती रे. मग ह्या 2 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 4 होईल 2 ने. इथं 2 लिहायचा 2 2 जा किती जाणार आहे 4. हा y² आहे आणि इथं काय रे y². मग ह्या y² ला किती मल्टिप्लाय केलं y² येणार आहे
1नेच, म्हणजे काय नाही 1 लिहिलं ते चालतो, नाही लिहायचं व्हेरिएबलला नका लिहित जाऊ, म्हणजे काय नाही वाय स्क्वेअरच, कारण की हा वाय स्क्वेअर तसाच घेतला, काही मल्टिप्लाय करायची गरज नाहीये. मग आता यांची पुन्हा काय करायची आपल्याला सबट्रॅक्शन. मग काय सबट्रॅक्शन 4y स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर काय ना रे 0. आता वरतून कोण राहिला आपल्या किती घेतला 3. मग आता 3 ला काही डिवाइड होणं शक्य आहे की इथं विदाउट व्हेरिएबलला व्हेरिएबलनी कधीही डिवाइड होत नाही, म्हणजे याचा अर्थ रिमाइंडर किती असणार आहे आता आपला 3 असणार आहे. मग तिथं मग क्वेश्चन किती असणार इथं 1 लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं, 1 into y yच होतो, म्हणजेच काय होईल y plus 2 हा काय आला आपला क्वेश्चन, आणि रिमाइंडर किती आला आपला 3. हा 0 नाही लिहिलं तरी चालतो, हा 3 आला रिमाइंडर 3 राहिला ना, येईल का लक्षात नक्की एकदम, काय डाऊट राहील अजिबात नाही. पुढचं कोणतं घेऊ बरं आता सांगा, 7 झाला, आता 8 घेऊ का नको, एक काम करू आपण इथं थांबू, या ठिकाणी आपलं ह्या प्रॅक्टिस सेटचं एक्झाम्पल इथं आपण थांबूया. जर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक शेअर कॉमेंट करा. थँक्यू सो मच.